सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आपण बघत आहात आरोग्य जागृती। आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारामागे हाच आमचा ध्यास असून रेणुका राजे शेठ नंदलाल दूध हॉस्पिटलमध्ये आहार तज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि यांचा खूप मोठा अनुभव आहे। आहार तज्ञ म्हणजे काय आहे, आहार तज्ञाबद्दल आपण आहाराबद्दल कशी काळजी घ्यायला पाहिजे, आहार रुग्णांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आज आपण जे डॉक्टर रेणुका राजे यांच्याशी चर्चा करणार आहोत आहार तज्ञाबद्दल। नमस्कार मॅडम, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मॅडम, आहार तज्ञ हा शब्द आणि जसं न्यूट्रिशन यामध्ये लोकांचा खूप चांगला विश्वास पण आहे, तर त्याबद्दल सविस्तर थोडं माहिती द्या आमच्या दर्शकांना। नमस्कार, मी रेणुका राजे, सेठ नंदलाल दूध हॉस्पिटल इथे सिनियर डायटिशियन आणि हेड ऑफ द डायटेटिक्स डिपार्टमेंट म्हणून मागील 17 वर्षापासून कार्यरत आहे। मला ह्या फील्डमध्ये जवळपास 25 वर्षाचा अनुभव आहे। आहार तज्ञ म्हणजे तुमचा आहार, दैनंदिन आहार हा कसा असावा, म्हणजे एखादा रोग होऊ नये याच्यासाठी किंवा जर तुम्हाला काही आजार आहे तर त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे आहार घ्यायला पाहिजे त्याचे मार्गदर्शन आम्ही प्रत्येक रुग्णांना करत असतो। मग ते अगदी लहान मुलं असो किंवा मोठे वयस्कर माणसं, प्रत्येकाचा आहार, त्यांची उंची, वय, त्यांचा जे आजाराचं जो प्रमाण आहे त्यानुसार ठरलेला असतो। त्यानुसार आम्ही रुग्णांना त्यांच्या आहाराविषयी सांगतो आणि योग्य म्हणजे जो आजार असतो त्यापासून लवकर रिकव्हरी व्हावी यासाठी आम्ही त्यांना योग्य आहार मार्गदर्शन करत असतो। मॅडम, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक स्पेशालिटीची एक थीम असते, तर ह्या वर्षाची न्यूट्रिशनची कोणती थीम आहे? ओके, सप्टेंबर महिना हा आपण राष्ट्रीय आहार पोषण महिना म्हणून सगळ्या भारतभर सेलिब्रेट करतो। यावर्षीची आपली न्यूट्रिशनची थीम आहे की आपल्या आहारामध्ये साखर, मीठ व तेल याचे प्रमाण कमी करावे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवसेंदिवस हृदयरोग, कॅन्सर, बीपी, वजन वाढीचे प्रमाण भारतामध्ये झपाट्याने वाढत चाललेले आहे। याच्यावर कुठेतरी नियंत्रण यावे याच्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक दरवर्षी गव्हर्नमेंट वेगवेगळे थीम घेऊन येते आणि त्या अनुषंगाने त्या महिन्याभरात आम्ही जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचायचा, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो की त्यांना आहाराविषयी महत्त्व आणि कुठे आपण चुकतो आहे आणि कुठे आपण बरोबर करायला पाहिजे हे आम्ही सगळ्या कॉमन लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो। खूपच चांगलं मॅडम। मॅडम, सध्याला कोणतीही शस्त्रक्रिया असो की रुग्णाचं उपचार असो, जसं कॅन्सर रुग्ण असो, अशा प्रत्येक रुग्णांना आहाराचं खूप महत्त्व असतं आणि कोणताही स्पेशालिटी असो किंवा सर्जन असो आहार तज्ञाचा सल्ला घ्या असं सांगतात, तर त्या संदर्भात जर आहार तज्ञाचा सल्ला म्हणजे यावर कसं आपण रुग्णांना मार्गदर्शन करू शकतो? कसं असतं माहितीये का, एखादा आजार झाला की त्याच्यावर मेडिसिनचा उपचार डॉक्टर करतात, एखादी सर्जरी असते किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये पेशंट व्हेंटिलेटरवर असू शकतो, ICU मध्ये असतो। प्रत्येकाला आहाराची ही गरज खूप जास्त प्रमाणात असते। कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याच्या डाएटमध्ये मॉडिफिकेशन करणं खूप गरजेचं असतं। जसं आपण एक उदाहरण घेऊ की एखादा पेशंट जर त्याचा ॲक्सिडेंट झालाय किंवा एखादा पेशंट जळालेला आहे, अशा रुग्णांना उष्मांकाची आणि प्रोटीनची आपल्यापेक्षाही दुप्पट जास्त गरज असते आणि हा पेशंट अनकॉन्शियस असतो जेव्हा हा तोंडाने घेऊ शकत नाही। अशा वेळेस आमचं सगळ्यात मोठा रोल याच्यात असतो की पेशंटना नळीतून किंवा नेझोगॅस्ट्रिक किंवा जेटी फीडमधून हा आहार पोहोचायला पाहिजे। यासाठी आम्ही तसा प्लॅन करतो आणि पेशंटची जी रिक्वायरमेंट आहे, त्याचा जो आजार आहे किंवा त्याचं जे वजन आहे त्यानुसार त्याचे जे ब्लड रिपोर्ट आहे त्यानुसार आम्ही आहारामध्ये बदल करून सगळा आहार प्लॅन करतो आणि तितक्या प्रकारामध्ये त्याची दैनंदिन उष्मांकाची आणि प्रथिनांची गरज पूर्ण व्हावी याकडे आम्ही लक्ष देत असतो। या राजे मॅडमने खूप चांगलं आपल्याला सल्ला दिलेला आहे। जसं आपल्या रुग्णांना औषधाची आवश्यकतेची तसं आहाराचं पण महत्त्व खूप जवळ असतं, कारण हे दोघांचं संगम केलं तरच आपण उपचार व्यवस्थित घेतो, रुग्ण ठणठणीत होऊ शकतो। खूपच चांगलं मॅडम, धन्यवाद मॅडम, खूप चांगलं आपण मार्गदर्शन। मॅडम, जाता जाता एकच सांगायचं होतं की
ॲज अ आहार तज्ञ या नात्याने आपण सर्वसामान्य आहाराबद्दल कसं मार्गदर्शन करणार? एक आहार तज्ञ म्हणून मी आजपर्यंत जे काही पाहिलं आहे, तर मला लोकांना एकच सांगावंसं वाटतं की आजकाल हृदयरोगाचं, कॅन्सरचं प्रमाण हे फार वाढलं आहे. आणि पूर्वी जे म्हणायचे की मधुमेह किंवा हृदयरोग हा एका वयानंतर, विशिष्ट वयानंतर, 60 नंतर व्हायचे चान्सेस होते, ते आता अर्ली एजमध्ये झालेले आहे. म्हणजे अगदी 20 आणि 30 वयातच मुलांना हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढलेले आहे. यासाठी तुमच्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. मुलांना चांगल्या पद्धतीचा आहार द्यायची लहानपणापासून सवय लावा. म्हणजे मुलांना आपणच, आई वडीलच कुठेतरी जंक फूड खायला प्रवृत्त करतो. 2 मिनिटात बनणारी मॅगी, लवकर आज वर्किंग असल्यामुळे बायकांना वेळ नसतो म्हणून बरेचदा आपणच मुलांना मॅगी किंवा कुरकुरे अशा प्रकारचे पदार्थ देतो. आणि ही खायची सवय मुलांना झाली की हेल्दी फूड खायचं किंवा घरचं खायचं मुलं अवॉइड करतात. आणि त्यामुळे मुलांमध्ये कुठेतरी वजन वाढीचे प्रमाण, थायरॉइडिझम, हार्मोनल इम्बॅलन्स हे अगदी लहान वयापासूनच यायला सुरुवात झालेली आहे. तर मला एकच सांगावंसं वाटेल की प्रत्येक मुलांना, प्रत्येक घरामध्ये आईनी मुलांना ह्या सगळ्या जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, त्यापासून दूर ठेवावं. आणि जितकं जास्तीत जास्त हेल्दी फूड मुलांना देता येईल, घरगुती बनलेलं फूड मुलांना देता येईल याकडे लक्ष द्यावं. त्याचबरोबर यावर्षीची आपली जी न्यूट्रिशनची थीम आहे, म्हणजे आपल्या दैनंदिन आहारामध्ये तेलाचा, मिठाचा आणि साखरेचा प्रमाण जर आपण कमी ठेवलं तर आपलं वजन नियंत्रणात राहील. आणि वजन नियंत्रणात राहिलं तर नक्कीच हे जे वजनामुळे उद्भवणारे काही जे आजार आहेत त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. खूप छान मॅडम. मॅडम, चालतात एक आम्हाला एक आठवण आली आहे का सध्याला मोबाईलचं व्यसन, हो की नाही? तर मोबाईलचं व्यसन हे सर्वसामान्यांना जसं आरोग्यावर घातक असतं, तसं मोबाईलचं व्यसन हे आहार घेत्या वेळेस जसं आपण मोबाईल बघत असतो, टीव्ही बघत असतो आणि खात असतो, याबद्दल आपण काय सांगणार? पचनक्रियावर काय फरक पडू शकतो? खूपच छान प्रश्न आहे. आणि खरंच हे होत आहे की आजकाल स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे. त्याचे डाएट विषयी जर काही दुष्परिणाम सांगायचे, म्हणजे मेंटल इलनेस तर होतातच, पण जर आपण डाएट विषयी जर बोलायचं हे केलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलं स्क्रीनवर बघता बघता, आपण एखादी मूवी पाहत असतो की मध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंट येतात त्याच्यामध्ये मॅगी किंवा लेस किंवा पेप्सी अशा ज्या सारख्या ॲड येतात, ते बघून बघून भूक नसताना सुद्धा मुलं त्याच्यामुळे टेम्प्ट होतात आणि तशाच प्रकारचं फूड आपल्याला मिळावं यासाठी हट्ट करतात. आजकाल इंस्टाग्राम, फेसबुकवर सतत हे बर्गर किंवा याचे ॲड येतात, ते बघून मुलं टेम्प्ट होतात आणि मग त्या विशिष्ट प्रकारासाठी त्यांना भूक लागते आणि मग आम्हाला हे खायचं, हा एक प्रमाण वाढलेलं आहे. दुसरं म्हणजे टीव्ही बघत असताना आपल्या आवडीचं एखादं कार्टून पाहतोय किंवा काही मुलं जेव्हा बसतात आणि ते बघून खातात तेव्हा त्यांना कंट्रोल राहत नाही की आपण किती खातो आहे. बरेचदा त्यांचा आवडीचा पदार्थ, म्हणजे आपण एक आता ट्रेंड झालाय की मूवीला गेलं की मोठा पॉपकॉर्नचा एक टब घ्यायचा, पेप्सी घ्यायची आणि ते पूर्ण मूवी बघत 3 तासामध्ये तेवढं खायचं. मग मध्ये कुठेतरी बर्गर खाणार, कुठे काहीतरी समोसा खाणार. तर हे जे प्रमाण वाढलंय याच्यामुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की पचनक्रिया, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे मुलांचं मैदानी खेळ कमी झालेले आहे. त्यामुळे जे अन्न मुलं घेतात ते व्यवस्थित पचत नाही आणि त्याच्यामुळे सगळंच तंत्र बिघडलं आहे. तर मुलांचं स्क्रीन टाइम कमी करून त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्यासाठी जर आपण प्रवृत्त केलं तर कुठेतरी ह्या सगळ्याला आपण कंट्रोल करू शकतो आणि चांगली हेल्थ मेंटेन करू शकतो. धन्यवाद मॅडम. हे होतं रेणुका राजे मॅडम यांनी खूप चांगला आपल्याला सल्ला दिलेला आहे. दर्शकांना एकच सांगू इच्छितो की जर आपण आपल्या आहारावर, जसं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हटलं की आपण प्रत्येक आजारासाठी सतर्क असतो, तसंच आहाराबद्दल पण आपण सतर्क राहायला पाहिजे. काय खायचं, काय नाही खायचं आणि खाल्ल्यानंतर त्याची कसं पचनक्रिया आपण व्यवस्थित करू शकतो, त्याकरता आपल्या रेणुका मॅडमनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. दर्शकांना एकच सांगायचं की हे ज्या आपण याच्या अवलंबन केलं तर नक्कीच आपलं शरीर निरोगी राहू शकतो. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है।
हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।